स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, श्रावणातील दुसरा सोमवार आणि या दिवशी आपल्याला 3 उपाय करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल, नवरा बायकोमध्ये प्रेम वाढेल, एकोपा वाढेल, त्यांच्यातील मतभेद जे काही असतील ते दूर होतील. आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. बघा, श्रावणात आपण पारायण करतो, जप, पाठ, नामस्मरण, आपण देवाची भरपूर सेवा करतो. बघा, तसं तर महादेवाची सेवा, कुठल्याही देवाची सेवा आपण वर्षभर करायला पाहिजे, पण ज्यांना शक्य होत नाही अशांनी कमीत कमी या श्रावणात तरी आपल्याला या सेवा, काही उपाय आपल्याला करायलाच पाहिजेत. आता बघा, या महिन्यात आपण भगवान शिवशंकरांची होईल तेवढी आपण सेवा करत असतो आणि महादेव हे अतिशय लवकर प्रसन्न होणारे असे देव आहेत. बघा, हे असे देव आहेत जे राक्षसांना सुद्धा प्रसन्न होतात, राक्षसांवर सुद्धा ते प्रसन्न होतात, तर ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसावर सुद्धा प्रसन्न होणारच. पण त्यासाठी आपल्याला त्यांची मनापासून, अतिशय मनापासून, भक्तिभावाने आपल्याला त्यांची भक्ती करायला पाहिजे, मनोभावाने आपण त्यांची सेवा करायला पाहिजे. बघा, आता आपल्याला सोमवारी काय करायचं आहे, आपल्याला शक्य झाल्यास आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच पूजा करायची आहे. बघा, जर तुमच्याजवळ एखादं मंदिर असेल तर शक्यतो तुम्ही मंदिरामध्येच जाऊन तुम्ही पूजा करा. कारण काय होतं ना, जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तर तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, जी ऊर्जा असते, ती आपल्या शरीराला मिळते आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्या जीवनावर होत असतो. त्यामुळे तुम्ही नक्की जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये जा. आता जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकता. ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला घरी देखील पूजा करायची आहे. बघा, सगळ्यात अगोदर आपण घरी आणि मंदिरात सारखीच पूजा करायची आहे. तर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करायचा आहे. बघा, भगवान शिवशंकरांची सर्वात अतिशय आवडती सेवा म्हणजे जलाभिषेक आहे. तुम्ही एक तांब्याभर पाणी घेऊन महादेवाच्या पिंडीवर ओम नमः शिवाय म्हणत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणत एक पूर्ण तांब्याभर पाणी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. आणि पाणी वाहत असताना आपण आपल्या घरचं पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी वाहिल्याच्या नंतर भस्म, चंदन 3 बोटांनी आपल्याला महादेवाच्या पिंडीला लावायचं आहे आणि नंतर स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. आणि बेलपत्र अर्पण करत असताना आपण जे बेलाचे पानं घेणार आहोत त्याच्यावर तुम्ही चंदनाने ओम नमः शिवाय लिहा किंवा टिळे सुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला बेल अर्पण करायचं आहे आणि पंचोपचारे आपल्याला देवादिदेव महादेवांची पूजा करून आणि नंतर नैवेद्य दाखवायचं आहे. आता ही सगळी पूजा झाल्याच्या नंतर आपण शिवामूठ व्हायची आहे. आता बघा, त्याआधी आपण जेव्हा शिवामूठ वाहणार आहोत तर शिवामूठ ही आपल्याला तिळाची व्हायची आहे. या सोमवारी म्हणजे दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ आहे, तर आपल्याला तिळाची शिवामूठ व्हायची आहे. पण शिवामूठ व्हायच्या अगोदर आपल्याला 21 तिळाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे, जो की आपण पुढे पाहणार आहोत. पण बघा, जेव्हा आपण शिवलिंगावर शिवामूठ वाहतो तर शिवामूठ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यावर पाणी टाकायचं आहे आणि नंतर ती शिवामूठ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. आणि शिवामूठ वाहत असताना आपल्याला एक साधासा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, की मंत्र आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दिरा भावा ननंद जावा, भरता आवडती आहे ती आवडती कर रे देवा. अशा प्रकारे आपल्याला शिवामूठ सर्वांनी अर्पण करायची आहे. यामुळे घरात धनधान्याची बरकत राहते. असा छोटासा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता बघा, आपल्याला उपाय करायचा आहे 21 तिळाचा. तर तो कुठला आहे? बघा, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि पैशाची कधीच कमतरता भासत नाही. मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. यासाठी आपल्याला 21 तिळ मोजून 21 तिळ घ्यायचे आहेत आणि आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला कमलात्मक मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. आता कमलात्मक मंत्र काय आहे तो तुम्हाला वरती दिसतच असेल. तर हा कमलात्मक मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे आणि नंतर हे जे 16 हे तीळ आहेत, 21 तीळ, तर हे 21 तीळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि आपल्या मनातील इच्छा देवादिदेव महादेवांना आपल्याला सांगायची आहे.
त्याच्यानंतर जर नवरा बायकोमध्ये मतभेद असतील किंवा त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतील, काही कारणास्तव समजा होत असतील, तर त्यासाठी त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला आता बघा, हा जो उपाय आहे, ही सेवा आहे, ही दोघांनी, नवरा बायको दोघांनी एकत्र बसून महादेवाच्या समोर बसून सुद्धा सेवा करू शकतात किंवा फक्त एकट्याने सुद्धा ही सेवा करू शकतात. बघा, आपल्याला शिवचालिसेचा पाठ करायचा आहे. आता शिवचालिसा काय आहे हे आपल्याला माहीत असेल. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण केलं तरीही चालेल, पण देवासमोर बसून श्रवण करा आणि देवाला प्रार्थना करा देवाकडे की आमच्यामधील जे काही मतभेद असतील ते पूर्णपणे निघून जाऊ द्या आणि आमच्यामध्ये आनंद, प्रेम निर्माण होऊ द्या. त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे, आपल्याला चंदन, जल आणि गंगाजल, आपल्याला या 3 वस्तू एकत्र करायच्या आहेत. आता बघा, चंदन जर तुम्हाला पावडर मिळाली तर ती तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आणि 1 चमचाभर चंदन टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे चंदन पावडर नसेल तर तुम्ही चंदन जे उगळून घेतात ते सुद्धा चंदन घेऊ शकता. थोडंसं 1 चमचाभर उगळवून घ्यायचं आणि ते त्या तांब्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. या 3 वस्तू आपल्याला एकत्र करायच्या आहेत आणि शिवशंकराच्या शिवपिंडीवर आपल्याला याचा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हा मंत्र 11 वेळेस म्हणून आपल्याला 11 वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. आणि हे ज्या वेळेस आपण हे जल अर्पण करू त्यावेळेस आपल्याला भोलेनाथाला आपली इच्छा सांगायची आहे. आणि इच्छा सांगितल्याच्या नंतर तुम्हाला 1 बेलपत्र आणि 1 फूल शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. तर यामुळे सुद्धा तुमच्या मनोवांछित इच्छा देवाधिदेव महादेव पूर्ण करतील. तर हे काही उपाय होते, या काही सेवा होत्या ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.